हॅलो स्टुडंट, मी प्रोफेसर ज्योती ढोबळे तुमचे श्रेया कॉमर्स क्लासेसमध्ये स्वागत करीत आहे. तुम्ही माझ्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये ॲडजस्टमेंटबद्दल बरीच माहिती पाहिली होती आणि त्यात तुमचे बरेचसे डाऊट्स व ॲडजस्टमेंट क्लिअर झाले असतील. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्या टेक्स्टबुकमधील प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 1 सॉल्व करणार आहोत. तुम्हाला माहीतच असेल की प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व करताना आपल्याला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतात. प्रथम त्या स्टेप्सबद्दल डिस्कशन करणार आहोत. तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल की येथे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व करण्याच्या काही स्टेप्स दिल्या आहेत. तुम्ही जर या स्टेप्सनी प्रॉब्लेम सॉल्व केला तर तुमचा प्रॉब्लेम नक्कीच टॅली होईल. या स्टेप नंबर 1 आहे प्रिपेअर नेसेसरी अकाउंट. म्हणजे प्रॉब्लेममध्ये विचारण्यात आलेले सर्व अकाउंट प्रिपेअर करणे. त्यात ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट व बॅलन्स शीट यांचा समावेश होतो. स्टेप नंबर 2 आहे क्लासिफिकेशन ऑफ ट्रायल बॅलन्स. म्हणजे ट्रायल बॅलन्समध्ये जे आयटम दिले आहेत त्याचे अकाउंटनुसार क्लासिफिकेशन करणे. स्टेप नंबर 3 आहे ॲडजस्टमेंट्स मार्किंग ऑन ट्रायल बॅलन्स. म्हणजे प्रॉब्लेममध्ये ज्या ॲडजस्टमेंट दिल्या आहेत त्याचं मार्किंग स्पेसिफिक आयटमवर करणे. त्यानंतर 4th स्टेप आहे हिडन ॲडजस्टमेंट्स मार्किंग. म्हणजे ज्या ॲडजस्टमेंट दिलेल्या नसतात पण त्या ट्रायल बॅलन्समध्ये इन्क्लूड असतात त्याला हिडन ॲडजस्टमेंट म्हणतात, त्याचीसुद्धा मार्किंग करणे. त्यानंतर आहे ट्रायल बॅलन्स पोस्टिंग. म्हणजे जे आपण ट्रायल बॅलन्सचं क्लासिफिकेशन केलं होतं त्या स्पेसिफिक अकाउंटला ट्रायल बॅलन्सचं पोस्टिंग करणे. यानंतर आहे स्टेप नंबर 6. यात आहे सॉल्विंग द ॲडजस्टमेंट अँड रिक्वायर वर्किंग नोट. या स्टेपमध्ये ज्या आयटमवर ॲडजस्टमेंट आहेत त्या सॉल्व करणे व ज्या ॲडजस्टमेंटच्या वर्किंग नोट गरजेच्या आहेत त्या वर्किंग नोट शो करणे. त्यानंतर आहे स्टेप नंबर 7. स्टेप नंबर 7 आहे फाइंड ग्रॉस प्रॉफिट अँड ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे ट्रेडिंग अकाउंट क्लोज करून ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करावा लागतो व तो ग्रॉस प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर करावा लागतो. त्यानंतर आहे 8 नंबरची स्टेप. त्यामध्ये आहे फाइंड नेट प्रॉफिट अँड डिस्ट्रीब्युटेड टू द पार्टनर्स इन द रेशो. याचा अर्थ तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करून जो प्रॉफिट काढता त्याला नेट प्रॉफिट म्हणतात. हा नेट प्रॉफिट तुम्ही पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करून तो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करावा लागतो. त्यानंतर आहे स्टेप नंबर 9. क्लोज द पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड बॅलन्स ट्रान्सफर टू बॅलन्स शीट. याचा अर्थ तुम्ही पार्टनर्स कॅपिटल क्लोज करून जो बॅलन्स पार्टनर्स कॅपिटलला रिमेंट राहील तो बॅलन्स तुम्हाला बॅलन्स शीटला ट्रान्सफर करावा लागतो. अँड फायनली 10th नंबर स्टेपला आहे टॅली द बॅलन्स शीट. म्हणजे सगळ्या ॲडजस्टमेंट सगळे ॲडिशन सबट्रॅक्शन झाल्यानंतर तुम्हाला बॅलन्स शीट टॅली करावी लागते. आता आपण टेक्स्टबुकमधील पेज नंबर 54 वरील प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 1 पाहणार आहोत. प्रॉब्लेममध्ये ते तुम्हाला दिलं आहे अमित भाई अँड नरेंद्र भाई आर इन द पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इक्वली फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्सेस अँड ॲडजस्टमेंट्स गिवन बिलो. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2019 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. म्हणजे इथं तुम्हाला सांगितलेलं आहे की कोणकोणते अकाउंट प्रिपेअर करायचे. म्हणजे आपल्या स्टेपनुसार आपल्याला फर्स्ट स्टेप ही करावी लागणार. येथे आपण इन द बुक्स ऑफ अमित भाई अँड नरेंद्र भाई ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2019 तसेच पार्टनर्स कॅपिटल अकाउंट व बॅलन्स शीट ॲज ऑन 31st March 2019 हे प्रिपेअर करून घेतलेले आहेत. यानंतरची आपली स्टेप होती क्लासिफिकेशन ऑफ ट्रायल बॅलन्स. म्हणजे हे जे काही आयटम आहेत त्याचं क्लासिफिकेशन करणे. चला तर मग आपण 1 by 1 क्लासिफिकेशन करू. फर्स्ट आहे प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी आपली असेट आहे त्यामुळे ही असेट. फॅक्टरी बिल्डिंग असेट. सन्ड्री डेटर्स असेट. पर्चेसेस ट्रेडिंग. बॅड डेब्ट्स P&L. सेल्स रिटर्न लेस फ्रॉम सेल्स. 10% गव्हर्नमेंट बॉन्ड असेट. इम्पोर्ट ड्यूटी ट्रेडिंग. लीगल चार्जेस प्रॉफिट अँड लॉस. मोटिव पॉवर प्रॉफिट अँड लॉस. वेअरहाऊस रेंट असल्यामुळे तो ट्रेडिंगला जाईल. कॅश इन हँड असेट. कॅश ॲट बँक असेट. ॲडव्हर्टाइजमेंट प्रॉफिट अँड लॉस. सॅलरी प्रॉफिट अँड लॉस. रेंट प्रॉफिट अँड लॉस. इथे ड्रॉइंग दिले आहेत. तुम्हाला माहिती आहे ड्रॉइंग आपण लायबिलिटीजमध्ये लेस करत होतो पण आता इथे सेपरेटली पार्टनर्स कॅपिटल अकाउंट प्रिपेअर केल्यामुळे आपण हे ड्रॉइंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला लिहिणार.
त्यानंतर आहे फर्निचर असेट्स, बिल्स रिसिवेबल असेट्स, फ्री होल्ड प्रॉपर्टी असेट्स. कॅपिटल अकाउंट, कॅपिटल अकाउंट देखील आपण लायबिलिटी साईडला लिहित होतो, पण इथेही आपण पार्टनर्स कॅपिटल प्रिपेअर केल्यामुळे हे पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला जातील. त्यानंतर आहे सेल्स, ट्रेडिंग, बिल्स पेबल लायबिलिटी, डिस्काउंट प्रॉफिट अँड लॉस, क्रेडिटर्स लायबिलिटी, RDD प्रॉफिट अँड लॉस, बँक लोन लायबिलिटी, परचेस रिटर्न लेस फ्रॉम परचेसेस. आता आपलं क्लासिफिकेशन करून झालेलं आहे. हा जो ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला दिलेला जो RDD आहे तो आपण प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटलाही लिहू शकतो किंवा बॅड डेप्समध्ये लेसही करू शकतो. पण माझं असं मत आहे की जो क्रेडिट बॅलन्स आहे तो प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटलाच लिहावा. यानंतरची स्टेप्स आहे ॲडजस्टमेंट मार्किंग ऑफ ट्रायल बॅलन्स. म्हणजे या ज्या ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत याचं मार्किंग हे आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये शो करावं लागतं. यात फर्स्ट ॲडजस्टमेंट आहे स्टॉक ऑन हँड ऑन 31 मार्च 2019 वॉज व्हॅल्यूड ॲट ₹43,000. म्हणजे हा क्लोजिंग स्टॉक आहे. क्लोजिंग स्टॉकचा इफेक्ट हा कुठल्याच ट्रायल बॅलन्सच्या आयटमवर होत नाही, तो सेपरेटली शो करावा लागतो. त्यानंतर आहे अनइन्श्युअर गुड्स वर्थ ₹8,000 वर स्टोलन. याचा पण इफेक्ट डिरेक्टली लिहावा लागतो, म्हणून तो नंतर आपण दाखवूया. त्यानंतर आहे क्रिएट RDD ॲट 2% ऑन सन्ड्री डेटर्स. म्हणजे आपले जे सन्ड्री डेटर्स आहे त्याच्यावर ॲडजस्टमेंट असल्यामुळे आपल्याला एक इथं मार्किंग येईल. त्यानंतर बॅड डेप्समध्ये एक मार्किंग येईल. नंतर आहे मिस्टर पाटील आर कस्टमर बिकम इन्सॉल्वंट अँड कुड नॉट पे हिज डेप्ट ऑफ ₹500. म्हणजे याचा अर्थ आहे की मिस्टर पाटील हे इन्सॉल्वंट झालेत, म्हणजे ते पळून गेलेले आहेत, म्हणजे त्याच्याकडनं काहीच अमाऊंट रिकवर होणार नाही, म्हणून ही झाली आपली बॅड डेप्स. म्हणून त्याचा एक इफेक्ट हा डेटर्सला शो करावा लागतो और सेकंड इफेक्ट बॅड डेप्सला शो करावा लागेल. त्यानंतर आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस रेंट 800 अँड सॅलरी 300. म्हणजे आपल्याकडे जी सॅलरी आहे त्याच्यावर एक स्टार होईल आणि रेंटवर एक मार्किंग होईल. यानंतर आहे लास्ट ॲडजस्टमेंट, ती म्हणजे डेप्रिसिएट फॅक्टरी बिल्डिंग बाय ₹2,500 अँड फर्निचर बाय ₹1,800. याचा एक मार्किंग फर्निचरवर केलं जाईल व दुसरं मार्किंग हे फॅक्टरी बिल्डिंगला केले जाईल. ज्याप्रमाणे आपण ट्रायल बॅलन्सचे क्लासिफिकेशन केले होते त्याप्रमाणे आपण इथे पूर्ण पोस्टिंग केलेली आहे. आता आपण ॲडजस्टमेंट सॉल्व करून घेऊ. फर्स्ट ॲडजस्टमेंट आहे स्टॉक ऑन हँड ऑन 31 मार्च 2019. म्हणजे हा क्लोजिंग स्टॉक आहे. क्लोजिंग स्टॉकचा एक इफेक्ट जातो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला व सेकंड इफेक्ट जातो बॅलन्स शीटच्या असेट साईडला. सेकंड ॲडजस्टमेंट आहे अनइन्श्युअर गुड्स वर्थ ₹8,000 वर स्टोलन. याचा अर्थ जे गुड्स इन्श्युअर नव्हते ते स्टोलन झाले, म्हणून त्याचा एक इफेक्ट जाईल ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला व सेकंड इफेक्ट जाईल प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. थर्ड व फोर्थ ॲडजस्टमेंट ही सन्ड्री डेटर्सवर आहे. यामध्ये आपण फर्स्ट फोर्थ ॲडजस्टमेंट बघणार आहोत, कारण की फोर्थ ॲडजस्टमेंटमध्ये अमाऊंट दिलेली आहे आणि थर्ड ॲडजस्टमेंटमध्ये अमाऊंट आपल्याला फाईन करायची आहे. तर फोर्थ ॲडजस्टमेंटमध्ये दिलं आहे की मिस्टर पाटील आर कस्टमर बिकम इन्सॉल्वंट. तो इन्सॉल्वंट झाल्यामुळे तो कोणतीच अमाऊंट रिकवर करू शकत नाही, ती डेट झालेली आहे. त्यामुळं फर्स्ट याचा इफेक्ट सन्ड्री डेटर्समध्ये लेस केला जाईल. सन्ड्री डेटर्समध्ये फर्दर बॅड डेप्स म्हणून 500 लेस केले जातील आणि सेकंड इफेक्ट हा बॅड डेप्समध्ये फर्दर बॅड डेप्स म्हणून ॲड. त्यानंतर आहे क्रिएट RDD ॲट 2% ऑन सन्ड्री डेटर्स. याचा अर्थ जे सन्ड्री डेटर्सचा जो बॅलन्स आपल्याला मिळालेला आहे त्याच्यावर आपल्याला 2% RDD दिला आहे, म्हणून या बॅलन्सवर आपण 2% कॅल्क्युलेट करणार. ते येतात 564. त्याचा एक इफेक्ट डेटर्सच्या बॅलन्समधनं लेस केला जाईल व सेकंड इफेक्ट या बॅड डेप्समध्ये न्यू RDD म्हणून ॲड केला जाईल आणि या तिघांची टोटल ही आउटरला घेतली जाईल. फिफ्थ ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ऑफ रेंट अँड सॅलरीज. आउटस्टँडिंग म्हणजे पेबल अमाऊंट आहे, म्हणून ती त्या एक्सपेन्सेसमध्ये ॲड केली जाईल. म्हणून फर्स्ट इफेक्ट हा रेंट आणि सॅलरीमध्ये ॲड होईल. मग रेंटमध्ये ॲड आउटस्टँडिंग, सॅलरीमध्ये ॲड आउटस्टँडिंग आणि सेकंड इफेक्ट ते पेबल असल्यामुळे त्याची लायबिलिटी झाली, म्हणून सेकंड इफेक्ट हा लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणून सॅलरी आणि रेंट
लिहिला जाईल. लास्ट ॲडजस्टमेंट आहे डेप्रिसिएट फॅक्टरी बिल्डिंग अँड फर्निचर. याचा अर्थ असेट रिड्यूस झाले. डेप्रिसिएशन हे असेटमधून लेस केले जाते, म्हणून त्याचा फर्स्ट इफेक्ट हा फॅक्टरी बिल्डिंगमधून लेस केला जाईल व फर्निचरमधून लेस केला जाईल. आणि सेकंड इफेक्ट हा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला टू डेप्रिसिएशन म्हणून फॅक्टरी बिल्डिंग आणि फर्निचर असे पोस्ट केले जाईल. आता ॲडजस्टमेंट ह्या सगळ्या झालेल्या आहेत, पण प्रॅक्टिकल प्रॉब्लेममध्ये आपल्याला 2 हिडन ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत. एक ॲडव्हर्टाइजमेंटवर आणि एक गव्हर्नमेंट बॉन्डवर. आपण त्या सॉल्व करून घेऊ. फर्स्ट आहे 10% गव्हर्नमेंट बॉन्ड. त्यात दिलेलं आहे परचेस ऑन 1 ऑक्टोबर 2018. आता गव्हर्नमेंट बॉन्ड आहे म्हणून आपल्याला इंटरेस्ट कॅल्क्युलेट करावा लागेल. तो 6 मंथचा इंटरेस्ट काढावा लागेल आपल्याला. 6 मंथ कसे येतील? 1 एप्रिल 2018 टू 1 ऑक्टोबर 2018 ते झाले 6 मंथ. त्यात 40,000 व्हॅल्यू आहे. 40,000वर 10% म्हणजे 40,000 इंटू 10/100 इंटू 6 डिवायडेड बाय 12. मग कॅल्क्युलेट करून आन्सर आलेला आहे 2,000. हा इंटरेस्ट फाईंड झाला. या इंटरेस्टचे 2 इफेक्ट होतील. एक गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये ॲड होईल आणि दुसरा इफेक्ट हा प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. म्हणून लिहिताना 10% गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये आपण ॲड इंटरेस्ट 2,000 आणि दुसरा इफेक्ट हा प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला बाय इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड. त्यानंतरची ॲडजस्टमेंट आहे ॲडव्हर्टाइजमेंट. ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे फॉर 2 years वर्क विथ इफेक्ट 1 January 2019. म्हणजे तुम्हाला प्रिपेड ॲडव्हर्टाइजमेंट कॅल्क्युलेट करायची आहे. प्रिपेड ॲडव्हर्टाइजमेंट कॅल्क्युलेट करताना तुम्हाला 2 yearsची दिलेली आहे, म्हणून तुम्हाला फर्स्ट 1 yearची काढावी लागेल. म्हणजे 2 yearला आहे 10,000, तर 1 yearला किती येतील? 5,000. मग 5,000 हे 12 मंथसाठी आहे. 12 मंथ कसे की 1 yearमध्ये 12 मंथ असतात. मग 1 Jan याचा अर्थ 1 Jan टू 1 एप्रिलपर्यंत किती मंथ होतात? 3 मंथ्स होतात. म्हणजे फर्स्ट कॅल्क्युलेट आपण किती करणार? 3 मंथसाठी करणार. म्हणून इथे मी क्रॉस मल्टिप्लाय करणार. क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला 1,250 फाईंड झाले. मग आपल्याकडे टोटल ॲडव्हर्टाइजमेंट जी 2 yearsची दिली होती ती किती होती? 10,000. त्याच्यामध्ये मी जे मंथली जे 3 मंथचे काढलेलं आहे कॅल्क्युलेट करून ते किती आहेत? 1,250. म्हणजे प्रिपेड ॲडव्हर्टाइजमेंट किती फाईंड झाली? 8,750. याचा एक इफेक्ट हा ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये प्रिपेड म्हणून लेस होईल आणि सेकंड इफेक्ट हा बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला प्रिपेड ॲडव्हर्टाइजमेंट म्हणून लिहिला जाईल. आपल्या सगळ्या ॲडजस्टमेंट झालेल्या आहेत. यानंतर आपण ट्रेडिंग अकाउंट क्लोज करू. ट्रेडिंग अकाउंट क्लोज करताना आपण फर्स्ट क्रेडिट साईडची टोटल करणार, कारण की क्रेडिट साईड मोस्ट ऑफ द टाईम मोठी असते. मग क्रेडिट साईडची टोटल आली आहे 2,28,800. हीच टोटल आपण डेबिट साईडला ट्रान्सफर करणार. डेबिट साईडला ट्रान्सफर केल्यानंतर त्यातून डेबिट साईडची टोटल मायनस करणार. ती मायनस केल्यानंतर तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट फाईंड होतो. इथे ग्रॉस प्रॉफिट आला आहे 1,31,500. हा ग्रॉस प्रॉफिट तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करणार. ग्रॉस प्रॉफिट फाईंड केल्यानंतर तुम्हाला नेट प्रॉफिट फाईंड करावा लागतो. त्यासाठी तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस क्लोज करावा लागेल. प्रॉफिट अँड लॉस क्लोज केल्यानंतर तुम्हाला नेट प्रॉफिट फाईंड झाला आहे 1,12,086 रुपीज. हा जो नेट प्रॉफिट आहे तुम्हाला या पार्टनर्सला त्याच्या रेशोमध्ये डिवाईड करावा लागतो. रेशो हा त्याचा इक्वल असल्यामुळे दोघांनाही इक्वल अमाऊंट डिस्ट्रीब्यूट केला जाईल. इक्वल अमाऊंट डिस्ट्रीब्युशनचं कॅल्क्युलेशन तुम्ही असेच करू शकता. नेट प्रॉफिट आला आहे 1,12,086. रेशो त्यांचा आहे इक्वल, म्हणून तुम्ही या टोटल जो प्रॉफिट आहे त्याला डिवायडेड बाय 2 करणार. जो 2 केल्यानंतर जो फाईंड झाला आहे ती व्हॅल्यू दोघांनाही सेम दिली. या अमाऊंटचा एक इफेक्ट जाईल प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला व दुसरा इफेक्ट जाईल पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. त्यानंतर तुम्हाला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करावे लागेल. पार्टनर्स कॅपिटल क्लोज केल्यानंतर जो बॅलन्स तुम्हाला कॅरी फॉरवर्ड करायचा आहे तो बॅलन्स आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला अमित भाईच्या समोर त्याचा आलेला 4,03,643 व नरेंद्र भाईचा आलेला 3,52,843 असे आपण इथे लिहिणार आहोत. त्यानंतर
बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडची व असेट साईडची टोटल ही इक्वल येईल. इक्वल आली म्हणजे प्रॉब्लेम टॅली झाला. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम हा स्टेप बाय स्टेप सॉल्व केल्यामुळे लवकर टॅली होतो. होप सो स्टुडंट्स, आजचा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम हा तुम्हाला कळाला असेल. जर काही डाऊट डिफिकल्टी असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.